नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी ज्योतिषशास्त्रापासून ते मनोरंजनापर्यंत अशा विविध विषयांवर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो. आज आपल्या कार्यक्रमात जे पाहुणे आले आहेत ना, ते प्रचंड ध्येयवेडे आहेत. त्यांनी पर्वतांवर प्रेम केलंय, दूरचा प्रवास करून माणसांचा विश्वास जपलाय आणि याच विश्वासातून उभारली आहे दुर्वांकूर हॉलिडेज, हवा हवासा सहवास. या टूर्स कंपनीचे संस्थापक मिलिंद लोहकरे आणि CEO मानस लोहकरे आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार, आपल्या दोघांचंही कार्यक्रमात स्वागत आहे. लोहकरे म्हणतात, पैशापेक्षा विश्वास मोठा असतो आणि याच विश्वासावर त्यांनी गेल्या 33 वर्षात नवनवीन ठिकाणांची अगदी मनसोक्त अशी सफर घडवली आहे पर्यटकांना. आणि हे सर्व प्रवास अगदी सुरक्षितरित्या पार पडावे याची काळजी घेतात मिलिंद यांच्यासह त्यांचे पुत्र मानस. बरं, एखाद्याने कैलास मानसरोवरची यात्रा परिक्रमा किती वेळा करावी? एकदा, दोनदा, 5 वेळा? मिलिंद लोहकरे यांनी ती तब्बल 22 वेळा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि यंदा आणखी 5 वेळा ही यात्रा करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि यात ते भाविकांनाही सोबत घेऊन जाणार आहेत. भाविक तर म्हणतात, महादेवांच्या यात्रेचे ते जणू अग्रदूत आहेत. असंख्य पर्यटकांसाठी ते आधार आहेत. वा, किती सुंदर प्रवास आहे. आणि खरं तर ना, 33 वर्ष सलग एकाच ध्येयासाठी झटत राहणं हे खरंच सोपं नाहीये वाटतं तितकं. काय सांगाल सर या प्रवासाविषयी? नाही, हा प्रवास जो खरा सुरू झाला तो माझ्या ट्रेकिंग प्रेमामुळेच सुरू झाला. मी ट्रेकिंगसाठी मुलांना 12 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींना ट्रेकिंगला हिमालयात घेऊन जात होतो आणि ते गव्हर्नमेंट ऑफ हिमाचल प्रदेशतर्फे ऑर्गनाईज केलं जायचं. आणि त्या कोर्समध्ये आम्ही रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, झुमारिंग, टेंट पिचिंग, स्नोक्राफ्ट याचं सगळं ट्रेनिंग मुलांना द्यायचो. आणि ते देत असताना कमी खर्चामध्ये आम्ही ते ऑर्गनाईज करायचो. आणि त्या सगळ्या सहली यशस्वी झाल्यामुळे मुलांचे पालक म्हणायला लागले की अरे, आम्हाला पण इकडे घेऊन जा, आम्हाला पण बद्रीनाथ केदारनाथला जायचं आहे. मग ह्याच्यातनं मला वडिलांची पण साथ मिळाली. वडील म्हणाले की अरे काही नाही, हे पुण्याचं काम आहे, तू ते म्हणतायत ना, तर तू घेऊन जा, मी पण वाटलं तर तुझ्याबरोबर येतो. आणि असं म्हणून आम्ही पहिल्यांदा गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ केदारनाथची ट्रिप ऑर्गनाईज केली. ती पण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाली. मग लोकांचा विश्वास वाढत गेला आणि मला सुद्धा असं एक प्रकारचा आनंद त्याच्यातनं मिळत होता की माझा भारत देश हा हिमालय मी लोकांना व्यवस्थित दाखवू शकत होतो, हे मला महत्त्वाचं वाटलं. आणि त्या दृष्टिकोनातनं मी या अवघड सहली पहिल्यांदा ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. यामध्ये आपण बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या पण ट्रिप्स आपण ऑर्गनाईज केल्या. लेह लडाख, स्पिती व्हॅली, त्याच्यानंतर आदी कैलास, ओम पर्वत आणि मग नंतर कैलास पर्वत. हे सगळ्यांचं, आपल्या हिंदू लोकांचं पण त्याचं एक ध्येय असतं की आपल्याला एकदा तरी त्या कैलासाचं दर्शन व्हावं, त्या मानस सरोवरामध्ये आपल्याला स्नान करायला मिळावं, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं एक काम आपण करू शकू, हा एक विश्वास होता. माझे स्वतःचे सुद्धा हाय अल्टिट्यूड कोर्स झालेले आहेत, म्हणजे हाय अल्टिट्यूडचे ट्रेकिंगचे कोर्सेस झालेले आहेत. त्यामुळे ह्या उंचावरच्या सहलींमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींना कसं सामोरं जायचं ह्याचं ज्ञान थोडं असल्यामुळे म्हटलं आपण या वयस्कर लोकांना सुद्धा या सहली घडवून आणल्या पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून मग आम्ही या ध्येयाने आम्ही पुढे वाटचाल करत गेलो. अगदी खरं तर पुढे मला हाच प्रश्न विचारायचा होता की जी आपली दुर्वांकूर हॉलिडेज आहे आणि ज्याची टॅगलाईन इतकी सुंदर आहे की हवा हवासा सहवास, म्हणजे किती छान वाटत असेल या सगळ्या प्रवासात, ती कल्पना करू शकते. हे दुर्वांकूर हॉलिडेज जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा मनात नेमकं काय होतं, म्हणजे आणि हे नाव किती सुंदर आहे त्याच्याविषयी सुद्धा सांगा. आम्ही तसे मुळात गणपती भक्त आहोत आणि दुर्वांकूर म्हणजे गणपतीचंच हे आहे, आवडता दुर्वा आहे. तर आणि आमच्या घराचं नाव वडिलांनी सुद्धा दुर्वांकूर ठेवलेलं होतं, त्यामुळे त्याच ह्याच्यावरनं आम्ही ते नाव दुर्वांकूर पुढे कंटिन्यू केलं. तुम्ही म्हणालात की कुठल्या उद्देशाने तुम्ही हे सुरू केलं, मला तेच म्हणायचं आहे की आपला भारत देश जो आहे, म्हणजे मी
आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो भारतामध्ये, पण तरीसुद्धा मी नक्की सांगू शकतो की मी भारत देश फक्त 10% सुद्धा बघितला नसेल असं मी सांगेन. इतका आपला भारत देश विविधतेने नटलेला आणि बघण्यासारखा, प्रचंड बघण्यासारखा देश आहे. तर त्या दृष्टिकोनातनं हा आपला भारत देश प्रत्येकाने बघावा, जवळून तो अनुभवावा, हे यासाठी म्हणून मग आम्ही या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला. अगदी अगदी. आणि मला खरंच खात्री आहे की यंदा, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की यंदा आपण आणखी कित्येक वेळा तरी कैलास मानसरोवरची यात्रा करणार आहात आणि त्याच्यात पर्यटक सुद्धा येतील. आपल्या प्रेक्षकांमधून सुद्धा अनेक जण आपल्यासोबत जोडले जातीलच. पण मला सांगा सर, कैलास मानसरोवरला का जावं? म्हणजे मी स्वतः अजून गेलेली नाहीये, तर का जायला हवं मी? कसं आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातनं आपल्या पूर्वीच्या पुरातन पोथ्यांमध्ये आणि पुराणांमध्ये कैलास पर्वत आणि मानस सरोवराचं वर्णन केलेलं आहे. शंकराचार्यांनी वगैरे सुद्धा ही यात्रा केलेली आहे, हे पण आपण बघत आलेलो आहे. तर ही यात्रा का पवित्र आहे तसं पाहायला गेलं तर शंकराचार्यांनी पण सांगितलं आहे की देव सर्वत्र आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं आहे देव सर्वत्र आहे. पण मग तरीसुद्धा आपण मंदिरात का जातो? पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही चारधामची यात्रा करा, तुम्ही चारधाम यात्रा करा. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्ही वारीला जा. तर माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये सगळ्यात आड काय येत असेल तर तो माणसाचा अहंकार, मीपणा. हा मीपणा गाळण्यासाठी म्हणून ह्या यात्रा करायला पाहिजेत. आणि त्या यात्रा ज्या वेळेस आपण अशा ठिकाणी जातो त्यावेळेस माणूस आपोआप अंतर्मुख होतो. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, घरात असता, त्यावेळेस तुम्हीच तुमचे राजे असतात. मी अमकाय, मी ढमकाय, माझं असं आहे. तुम्ही बाहेर गेल्यावरती तुमच्या लक्षात येतं की अरे हे काहीच नाही माझं. बरोबर आहे. माझ्यापेक्षा कितीतरी लोक श्रेष्ठ आहेत, हे बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला जाणीव होत नाही. आणि ह्याचसाठी म्हणून ह्यांनी सांगितलं आहे. त्यातून मानस सरोवर आणि कैलास पर्वत ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या शरीरात जशी 7 चक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार चक्र. तर ही जी सहस्त्रार चक्र आहे, त्या सहस्त्रार चक्रावरती जसं सर्व देवतांचं स्थान मानलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये सर्व देवतांचं स्थान मानलं गेलं आहे. त्याच्यात तुम्हाला असं म्हटलं गेलं की तिथं सर्व शक्ती एकवटल्यात. तसं पृथ्वीचं सहस्त्रार चक्र हे मानस सरोवर मानलं गेलेलं आहे. आणि त्या पॉझिटिव्ह वेव्ज, ती शक्ती, त्या व्हायब्रेशन्स, त्या कलेक्ट करण्यासाठी, त्या गॅदर करण्यासाठी म्हणूनच आपण तिथे मानस सरोवरला जातो. आणि त्यासाठीच सगळ्यांदा माझं हेच म्हणणं असतं की तुम्ही करायची म्हणून ही यात्रा करू नका, किंवा माझा मित्र करतोय म्हणून मला करायची आहे, किंवा माझी मिसेस माझ्या मागे लागली आहे म्हणून मला जायचं आहे, असं कोणीही करू नका. ती तुम्हाला आतून पण ओढ असली पाहिजे आणि आतून सुद्धा तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. अगदी. ती जाणीव नसेल तर त्या याच्यामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. आणि इतकं सुंदर वर्णन केलंय ना आता तुम्ही, जे की का जावं कैलास मानसरोवराला. आता मला स्वतःला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी दर्शन घ्यायलाच हवं कैलास मानसरोवराचं. नक्कीच. मी जसं सांगितलं, आपण तब्बल 22 वेळा गेलेला आहात कैलास मानसरोवरला. बरं, या सगळ्या ज्या टूर्स होत्या किंवा हा सगळा जो प्रवास होता, त्याच्यात किती नेमके पर्यटक होते? एखादा आकडा? नाही, आकडा असं मी सांगणार नाही, म्हणजे आणि आकडा सांगणं योग्य पण नाही. कारण का, मला त्याच्यात फक्त किती समाधानी लोक आहेत, म्हणजे ह्याच्यात मला सांगायला हे सोपं जाईल की तो आकडा शून्यामध्ये असणार आहे. कारण ज्यांना मी घेऊन गेलेलो आहे त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांनी हेच सांगितलं की अतिशय आम्हाला समाधान. आणि यातूनच आपण ती टॅगलाईन जी आपली ठेवली गेली, एक हवा हवासा सहवास. लोक हेच म्हणतात की मिलिंद सर तुम्ही पाहिजेत, तुम्ही पाहिजे. तुमचा सहवास आवडतो की त्यांना? हां, तो सहवास लोकांना हवा असतो. आणि मी नेहमी म्हणतो की मी कुठलीही यात्रा म्हणजे लोकांना काही मी कडेवर घेऊन जात नाही. बरोबर. पण माणसाच्या या यात्रेसाठी मानसिक क्षमता फार महत्त्वाची आहे. म्हणजे मी उलट म्हणेन की शारीरिक क्षमतेपेक्षाही मानसिक क्षमता या यात्रेसाठी खूप आवश्यक आहे. लोक नेमकं काय करतात की आधी खूप व्यायाम करतात पण मनाने पूर्ण खचलेले असतात. किंवा मी हेही सांगतो की तुम्ही बुकिंगच्या आधी 10 वेळा विचार करा आणि एकदा बुकिंग केल्यानंतर
कोणी काहीही म्हणो त्याच्यात तुम्ही अजिबात डळमळीत होऊ नका. मला नाही हे फार आवडलं की मी तुम्हाला एवढा आकडा विचारला, तुम्ही आकडा नाही सांगितला. तुम्ही म्हणालात की त्यातून जे समाधान मिळालं त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा ते फार मोठं आहे, फार मोठं आहे. म्हणून ना मला हे जाणून घ्यायचं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मला कैलास- ज्यावेळेस मी लोकांना आनंदी बघतो, ज्यावेळेस ते कैलास बघतात आणि जे भावविभोर होऊन जातात, तर त्यावेळेसचं जे सुख आहे ते बघण्यातलं जे सुख आहे त्यांच्याकडे बघण्यातलं ते आकड्यांमध्ये काही गरजेचं नाही असं मला वाटतं. वा वा वा. म्हणूनच मी कल्पनाच नाही करू शकत आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कैलासाचं दर्शन घेतलं असेल तेव्हा तुमच्या डोळ्यात काय भाव असतील, म्हणजे काय वाटलं असेल तेव्हा तुम्हाला? 2005 साली मी पहिल्यांदा कैलास मानस सरोवरला गेलो होतो आणि आम्ही त्यावेळेस लँड क्रुझर्स चालायच्या, कारण रस्ते एकदम खराब होते आणि लँड क्रुझर्सनीच प्रवास करावा लागायचा. नदी नाले वगैरे सगळे असायचे, त्यामुळे 4x4च्या लँड क्रुझर्सनी प्रवास असायचा. ज्यावेळेस आम्ही त्या लँड क्रुझर्समधनं आम्हाला त्या ड्रायव्हरनी सांगितलं की चायनीज ड्रायव्हर होते, त्यांना कुठलीही भाषा त्यांची आम्हाला समजत नव्हती, आमची भाषा त्यांना समजत नव्हती. तो फक्त हात करून दाखवायला लागला. तर आम्ही लगेच त्याला गाडी थांबवायला लावली, कारण उजव्या साईडला आम्हाला कैलास पर्वत दिसत होता आणि समोर डाव्या बाजूला मानस सरोवर. वा. आम्ही गाडीतनं उतरलो आणि अक्षरशः नाचत होतो आणि डोळ्यातनं आनंदाश्रू म्हणायचं म्हणजे ते अश्रूचं वर्णन नाही करता येणार, कारण मला नाही, म्हणजे ते आनंदाश्रूच होते. पण तर ते जे आहे ते प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे. ते मी सांगण्यापेक्षा प्रत्येकाने ती म्हणजे आम्ही म्हणतो की ही अनुभूतीची यात्रा आहे, आध्यात्मिक अनुभूतीची यात्रा आहे. तेवढ्याचसाठी आम्ही म्हणतो, कारण साखर गोड आहे ती खाल्ल्याशिवाय कशी समजणार. बरोबर आहे. तुम्हाला कैलासाचं दर्शन दिसल्यावरती तुम्हाला काय होईल ते बघितल्याशिवाय कसं समजेल. हे जे काही तुम्ही बोलताय ना आता या ठिकाणी, म्हणून मला असं वाटतंय की खरंच का यांचा सहवास आवडत असेल लोकांना, कारण तुम्ही इतक्या सुंदररित्या त्यांना सांगत असाल एखाद्या पर्यटन स्थळाविषयी. बरं, अनेक जण असंही म्हणतात की हे कैलास मानसरोवरची यात्रा ही केवळ काही तरुण लोक असतात किंवा अगदी हेल्दी फिट लोकांसाठीच आहे, हे खरं आहे का? तसं म्हटलं तर अजिबात नाही. मी त्याच्यासाठी एक नेहमी उदाहरण देत असतो की आमच्याबरोबर एकदा कर्नाटक स्त्री होता, अतिशय सुंदर बॉडी वगैरे आणि त्याचं रोजचं वर्कआउट वगैरे, खाणं डाएट वगैरे. आणि त्याच वर्षी एक वयस्कर गृहस्थ होते, ते 73 वर्षाचे होते. आता या 2 वर्षापासून वयाची बंधनं घातली आहेत, नाही तर आधी आम्ही 81 वर्षाच्या तरुणांनासुद्धा नेऊन आणलेलं आहे. पण त्यावेळेस मर्यादा नव्हती, तर त्यावेळेस आम्हाला त्या 73 वर्षाच्या गृहस्थांची काळजी होती. आणि ह्यांचं कर्नाटक स्त्री होता, म्हटलं हा तर एकदम आरामशीर करणार बा. पण असं झालं की तिथं गेल्यानंतर त्याला इतकं वॉमिटिंग आणि जुलाब आणि हाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणतो आम्ही, तो इतका त्याला जाणवायला लागला, हेडेक व्हायला लागलं. आणि डॉक्टरांनी शेवटी सांगितलं की ह्याला पुढे नेता येणार नाही, ह्याला तुम्ही परत पाठवा. म्हणजे त्याला आम्हाला परत पाठवावं लागलं. आणि जे 73 वर्षाचे गृहस्थ होते त्यांनी पूर्ण परिक्रमा करून आले ते, आणि कुठेही त्यांना सर्दी खोकला काहीही झालं नाही. हे तुम्ही जे म्हणालात ना की तुम्ही मनाने सुद्धा फिट असायला हवं, ते मानसिक दृष्ट्या ते जबरदस्त होते. आणि शिवाय ओढ तिथे जाण्याची. बरोबर. आता मी मानस यांना प्रश्न विचारते, तुमचा पहिलाच प्रश्न आहे. बरं, आजकाल ना इतक्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीज आहेत ना की अगदी सहज आपली एखादी बुकिंग असते किंवा एखादा प्रवास असतो लगेच बुक होऊन जातो. पण लोकांनी दुर्वांकूर ट्रॅव्हल्स बरोबरच टूर्स बरोबरच का जावं? म्हणजे दुर्वांकूर हॉलिडेजचं एक जे मी सांगेल की एक खासियत असं आपण म्हणूयात की सर्वात पहिले म्हणजे प्रामाणिकपणा. एक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला एक जर समजा प्रामाणिकपणा हा जर समजा एक व्हॅल्यू असेल तर कामं सोपी होतात, लोकांचा विश्वास दृढ राहतो. आणि कैलासाची परिक्रमा किंवा कुठलेही इतर टूर्स ज्या वेळेला आपण करतो, आपण प्रवास का करतो? आपण आपल्या मेंदूला आराम, शरीराला आराम मिळवण्यासाठी करत असतो. कोणीही
स्ट्रेसमध्ये येण्यासाठी प्रवास करत नाही. त्यामुळे एक दुर्वांकूरची स्पेशालिटी आपण अशी म्हणूयात की आपण जो काही प्रवास आहे, जो काही जेवढे पण टूर्स आहेत ते सिनियर सिटिझन्ससाठी असे डिझाईन केलेले असतात, असे आखलेले असतात ज्याच्यानी प्रवास खूप जास्त लांबचा राहणार नाही. जर समजा आपण हाय अल्टिट्यूड म्हणजे उंच ठिकाणी जात असू तर तिकडे हळूहळू करत वरती जाणं म्हणजे ॲक्लिमेटायझेशनचे जे बेसिक नियम आहेत हे सगळे आता माझा आणि माझ्या वडिलांचा दोघांचाही गिर्यारोहणमधला अनुभव हा आम्ही पर्यटनामध्ये सुद्धा वापरून लोकांची सोय कशी चांगली करता येईल ह्याच्या मागे विचार करत असतो. मेडिकली दुर्वांकूर हॉलिडेज हे वेल ट्रेन्ड स्टाफ हायर करतं. जेवढे पण आपले लोक आहेत त्यांना मी स्वतः ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट हे डेफिनेटली एव्हरी 3 क्वार्टर आपण हे. बरं, तुम्ही स्वतः ट्रेनिंग देता, पण तुम्ही त्याच्यासाठी काय प्रशिक्षण घेतलंय? सो मी विल्डरनेस फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे कुठल्याही जंगलाच्या ठिकाणी जर कोणी डॉक्टर वगैरे पोचू शकत नाही तर तिकडे प्रथमोपचार देण्यासाठी माझ्याकडे एक सर्टिफिकेशन आहे जे 32 कंट्रीमध्ये व्हॅलिड आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर हे आहे ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स केलेला आहे. गुजरात गव्हर्नमेंटच्या अंडर मी रॉक क्लाइंबर म्हणून सर्टिफाईड आहे आणि हिमाचल गव्हर्नमेंटच्या अंडर मी बेसिक माउंटेनिअरिंग सर्टिफाईड आहे. हे सगळे सर्टिफिकेशन्स करून हे जे ट्रेनिंग मी जे देतो ते या सगळ्यांचंच एक सगळं एकत्रित करून जेवढा काही माझा अनुभव आहे तो अनुभव घेऊन मी सगळ्यांना तसं ट्रेनिंग देतो. विश्वास बसला आता की या सगळ्या तुमचा जो प्रवास असतो तो सुरक्षित पार पडतो, कारण जसं तुम्ही सांगितलं की अगदी वेल ट्रेन्ड लोकांना तुम्ही त्याच्यासाठी हायर करता. बरं, गेली 33 वर्ष आपण हे हॉलिडेज सुरू आहे अविरतपणे. 33 वर्षात तर अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीज नव्याने सुरू झाल्या असतील किंवा बंद सुद्धा पडल्या असतील, पण तरी आपण मात्र टिकूनच आहात. या मागची आपण गुरुकिल्ली काय सांगाल, एक मंत्र? गुरुकिल्ली असं मी सांगू नाही शकणार, पण हे जे त्यांनी सांगितलं सचोटी, विश्वासार्हता आणि आमचं मेन ध्येय हेच आहे की लोकांचा विश्वास कधी तोडायचा नाही. ते ज्या विश्वासाने आपल्याबरोबर आलेले असतात तो विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा जायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो की मनाली सगळेच दाखवतात, मनालीचं सौंदर्य काही बदलणार नाही. आमच्याबरोबर आलं तर तेच मी मनाली दाखवणार आहे, दुसऱ्या कोणाबरोबर आले तरी मनाली तेच दिसणार आहे. पण रात्रभर प्रवास करून तारवटलेल्या डोळ्यांनी तुम्ही मनाली बघताय. शेजारच्या सहप्रवासांबरोबर जर समजा तुम्ही भांडण केलेलं असेल तर रागावलेल्या अवस्थेत हुप्प म्हणून तुम्ही मनाली बघत असाल तर ते मनालीचं सौंदर्य तुम्हाला तसं दिसणार नाही. तर त्याच दृष्टिकोनातनं आम्ही कैलास मानसची सुद्धा जी टूर आम्ही ऑर्गनाईज करतो ही याच पद्धतीने ऑर्गनाईज करतो. याच्यामध्ये आम्ही लोकांची मानसिकता, त्यांचं मानसिक बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं सगळे प्रयोग आम्ही करत असतो. म्हणजे आम्ही सकाळी उठून प्रार्थना करत असतो. प्रार्थना करताना ती प्रार्थना म्हणत असताना त्याचा अर्थ पण आम्ही लोकांना सांगतो. म्हणजे आम्ही अथर्वशीर्ष म्हणतो, त्या अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो अव पश्चातात, अव पुरस्तातात, अव उत्तरातात, अव दक्षिणातात, सर्वतोम माम पाही पाही समंतात. म्हणजे तू पश्चिमेकडनं, पूर्वेकडनं, उत्तरेकडनं, दक्षिणेकडनं, वरून खालून सगळ्या संकटांपासून तू आमचं रक्षण कर, असं आपण गणपतीला आव्हान करतो. तर ते गणपतीला आव्हान केल्यावरती मी लोकांना सांगतो की तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही आता देवावरती ते सोडून द्या, बाकीचं काम तो करेल. तुमचं प्रत्येक पाऊल कन्फर्म पडलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही इतकं सुंदर बोलताय ना की ते म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतंय. पण खरं तर आजच्या या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आता आलेलो आहोत. अगदी जाता जाता मानस, आपण काय थोडक्यात संदेश द्याल? मला हेच म्हणायचं आहे, कैलास हा जो ही जी टूर आहे, कैलास परिक्रमा जी आहे ही सर्वांनी केली पाहिजे, एक अनुभव घेतला पाहिजे. आणि मुळात मी यंगस्टर्सला म्हणजे जे माझ्या वयाचे असतील त्यांनासुद्धा मी नक्कीच सांगेल की ही अनुभूती ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. सुरक्षिततेची काळजी आम्ही घेणार, तिकडच्या सोयीसुविधांची काळजी आम्ही घेणार. फक्त निर्णय निश्चय करून ही यात्रा संपूर्ण करायचं ध्येय आपण ठेवूयात. अगदी सगळे खूप आभार. इतका छान माझ्याशी गप्पा मारल्यात इथे उपस्थित राहून. धन्यवाद. धन्यवाद.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे हॅलो 24 तास मध्ये इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.